अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या कश्यपी धरण येथे गेलेल्या पती पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मयत पती पत्नी यांची 2 वर्षाची मुलगी ही काठावरच बसली होती. या घटनेची माहिती मिळताच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या धरण काठावर पोलिसांना ही चिमुरडी आढळून आली. तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. याबाबत नाशिकच्या हर्सुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कश्यपी धरण येथे नाशिक येथे राहणारे मयत सचिन ठोंबरे, रोहिणी ठोंबरे हे पती पत्नी आणि त्यांच्या घराशेजारी राहणारे केतन पवार वय वर्ष 17, कौशल पवार वय वर्ष 14 या 2 युवकांना कश्यपी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कश्यपी धरण येथे फिरण्यासाठी गेले असता पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच हर्सुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्सुल पोलीस स्टेशन. आज रोजी आमच्या हद्दीतील कश्यपी डॅम येथे एक कुटुंब बुडाल्याची माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. स्थानिक हॉटेल चालक तसेच स्थानिक नागरिक यांनी लागलीच आम्हाला तात्काळ मदत पुरवली आणि अंधार पडण्याच्या आत साधारणतः इथले स्थानिक पोहणाऱ्यांनी 1 तासभर पाण्यामध्ये शोध घेऊन जीवाची बाजी लावून सदर मृतदेह पाण्याबाहेर काढलेले आहेत. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही हर्सुल पोलीस स्टेशन येथे करून पुढील तपास करीत आहोत. सध्या आम्ही ते मृतदेह पुढील तपासणी कामी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेले आहेत. मृतांची नावं एक ठोंबरे म्हणून आहेत, सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे नवरा बायको होते आणि त्यांच्या शेजारी राहणारे केतन पवार आणि कौशल पवार असे 2 मुलं साधारण 16 वर्षाचे आणि 14 वर्षाचे असे त्यांच्यासोबत आलेले होते. या दुर्दैवी घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून जे जोडपं मयत झालेलं आहे ठोंबरे कुटुंबीय त्यांची साधारणतः 2 वर्षाची मुलगी ही काठावरती जिवंत मिळून आलेली आहे. सदर मुलीला आम्ही त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुस्थिती दिलेली आहे. पुढील तपास करीत आहोत. स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर अथक प्रयत्नानंतर रात्र होण्याआधी स्थानिकांना 4ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हे 4ही मृतदेह पाठवण्यात आले आहेत. या घटनेबाबत हर्सुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून हर्सुल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांकडून धरण परिसरात गर्दी केली जाते आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देखील अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. NCR न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.